नमस्कार. काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या शेताची ताकद तब्बल 10 पटीने वाढवू शकता आणि तेही एक पैसाही खर्च न करता? ऐकायला तर हे एखाद्या जादूच्या गोष्टीसारखं वाटतंय, बरोबर ना? पण थांबा, ही कोणतीही जादू नाहीये, हे आहे शुद्ध विज्ञान. आज आपण निसर्गाचं एक असं लपलेलं रहस्य उलगडणार आहोत, जे तुमच्या शेतीला आणि कदाचित तुमच्या आयुष्यालाही कायमचं बदलून टाकू शकतं. बघा, गहू किंवा मोहरीची कापणी झाली की आपण शेत रिकामं सोडून देतो. ही एक अगदी सामान्य गोष्ट आहे. पण कधी विचार केलाय का की ही छोटीशी सवय आपल्यासाठी किती महागात पडू शकते? जर तुम्हीही आपलं शेत असंच रिकामं सोडून देत असाल तर तुम्ही नकळतपणे तुमच्या जमिनीतील सर्वात मौल्यवान गोष्ट, तिची जीवनशक्तीच संपवत आहात. आता आपण हे सगळं रहस्य सविस्तरपणे उलगडणार आहोतच, पण त्याआधी एक छोटंसं काम. मला खात्री करायची आहे की भविष्यात तुमच्याकडून अशी कोणतीही महत्त्वाची माहिती सुटायला नको. म्हणून पुढे जाण्याआधी एक सेकंड थांबा आणि कृषी साथी या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि ती बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर मग सुरुवात करूया त्या एका मोठ्या चुकीपासून, जी बहुतेक शेतकरी नकळतपणे करतात. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की रिकामा शेत म्हणजे फक्त जमिनीचा एक मोकळा तुकडा नाही, तर ते एका वाढत्या समस्येचं घर आहे. जेव्हा आपलं शेत रिकामं पडलेलं असतं तेव्हा ते फक्त आराम करत नसतं. खरं तर ते हळूहळू आपला जीव गमावत असतं. सूर्याची प्रखर उष्णता आणि कोरडा वारा जमिनीला नापीक बनवत असतो आणि तिची नैसर्गिक सुपीकता प्रत्येक जाणाऱ्या दिवसागणिक कमी होत जाते. हा एका अदृश्य शत्रूसारखा आहे, जो शांतपणे तुमच्या पुढच्या पिकाचं नुकसान करायची तयारी करत असतो. खरी लढाई जमिनीच्या वर नाही, तर आपल्या डोळ्यांपासून दूर थेट मातीच्या खाली सुरू आहे. तिथे असे काही शत्रू लपलेले आहेत जे शांतपणे तुमच्या पुढच्या पिकाला उद्ध्वस्त करण्याची तयारी करत आहेत. चला या शत्रूंना जरा जवळून ओळखूया. बघा, रिकामं शेत म्हणजे मोथा आणि दूब गवतासारख्या हट्टी तणांसाठी एक मोकळं मैदानच मिळतं. ही तणं तुमच्या पुढच्या पिकाचे पोषक तत्व अक्षरशः चोरून घेतात. एवढंच नाही, तर जमिनीच्या खाली मुळं सडवणारी बुरशी आणि वाळवीसारखे विनाशकारी कीटक आपली अख्खी फौज तयार करत असतात. आणि याचा परिणाम काय होतो? आपल्याला महागड्या रासायनिक औषधांवर आणि खतांवर अधिकाधिक पैसा खर्च करावा लागतो. आणि हे एक कधी न संपणारं दुष्टचक्र बनून जातं. प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ बनवारीजी ही परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे सांगतात. ते म्हणतात, या अशा गुंतागुंतीच्या समस्या आहेत की शेतकऱ्याला वाटतं की यातून आपली कधीच सुटका होणार नाही. आणि ही निराशा प्रत्येक त्या शेतकऱ्याला जाणवते, जो वर्षानुवर्षे या समस्यांशी झगडत असतो. पण थांबा, काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की हे चक्र तोडण्याचा एक मार्ग आहे? एक असा मार्ग जो निसर्गाच्या रिसेट बटनासारखं काम करतो, जो तुमच्या जमिनीला तिची मूळ शक्ती परत मिळवून देतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहीत आहे? हा मार्ग पूर्णपणे मोफत आहे. तुम्ही अगदी बरोबर वाचलंय. तुमच्या जमिनीची ताकद 10 पटीने वाढवणं, तेही कोणत्याही रासायनिक खतांशिवाय. हे स्वप्न नाहीये, तर हे निसर्गाचं ते वरदान आहे, जे आपण कुठेतरी विसरून गेलो आहोत. या जादुई तंत्राचं नाव आहे उन्हाळी खोल नांगरणी. ही एक शतकानुशतके जुनी, आपल्या पूर्वजांनी वापरलेली पद्धत आहे, जी विज्ञान आणि निसर्गाचा एक सुंदर मिलाप आहे. यात फक्त वर्षातल्या सर्वात उष्ण महिन्यांमध्ये म्हणजे एप्रिल आणि मे मध्ये आपल्या कोरड्या शेताची खोलवर नांगरणी करायची असते. तर मग हे काम कसं करतं? यामागचं विज्ञान खूप सोपं आहे. जेव्हा तुम्ही खोल नांगरणी करता तेव्हा तुम्ही जमिनीची उलथापालथ करता. सूर्याची प्रखर उष्णता एका नैसर्गिक भट्टीसारखं काम करते, जी हानिकारक बुरशी आणि किड्यांच्या अंड्यांना अक्षरशः भाजून काढते. हट्टी तणांची मुळं उन्हात उघडी पडतात आणि सुकून जातात, म्हणजे त्यांचं काम कायमचं तमाम. आणि याहूनही भारी म्हणजे गरम वारा आपल्यासोबत पोषक तत्वांनी भरलेली माती आणि सेंद्रिय पदार्थ घेऊन येतो आणि ते नांगरणीमुळे तयार झालेल्या सऱ्यांमध्ये जमा होतात, ज्यामुळे एक शक्तिशाली नैसर्गिक खत आपोआप तयार होतं. आता तुम्हाला हे तर कळालं आहे की हे का काम करतं. तर चला आता हे जाणून घेऊया की हे योग्य पद्धतीनं कसं करायचं. कारण या तंत्रामध्ये काय करायचं यापेक्षा कसं करायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. यशस्वी नांगरणीसाठी हे 4 सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवा. पहिला, योग्य वेळ, कडक उन्हाळा म्हणजे एप्रिल मे महिना. दुसरा, योग्य स्थिती, जमीन पूर्णपणे कोरडी असावी, ज्यात अजिबात ओलावा नसेल. तिसरा, योग्य अवजार, माती पलटवणारा नांगर, ज्याला मोळबोड प्लो म्हणतात, तोच वापरा, जो मोठी ढेकळं तयार करू शकेल. आणि चौथा, योग्य ध्येय. आपलं ध्येय बारीक भुसभुशीत माती तयार करणं नाहीये, तर मोठी खडबडीत ढेकळं तयार करणं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा नियम, खोली. तुमची नांगरणी कमीत कमी 8 ते 9 इंच खोल असायलाच पाहिजे.
हा आकडा खूप महत्वाचा आहे, कारण याच खोलीवर हानिकारक कीटक आणि बुरशी लपलेली असते. इतक्या खोलवर नांगरणी करून तुम्ही या शत्रूंना त्यांच्या घरात घुसून मुळापासून नष्ट करता. एक मोठी चूक जी अनेक शेतकरी करतात ती म्हणजे नांगरणीपूर्वी शेताला पाणी देणं. असं अजिबात करू नका. असं केल्याने तणांना ओलावा मिळतो आणि ते आणखी मजबूत होतात. हा तुमच्या डिझेल, वेळ आणि मेहनतीचा पूर्णपणे अपव्यय आहे. योग्य पद्धत म्हणजे नेहमी पूर्णपणे कोरड्या जमिनीत नांगरणी करणं, जेणेकरून मोठे हवेशीर ढेकळं तयार होतील. याच पद्धतीने तुम्ही सूर्य आणि वाऱ्याला त्यांचं काम करू देता. मला माहिती आहे, हे सगळं ऐकून तुमच्या मनात काही प्रश्न नक्की आले असतील. हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय, पण हे खरंच काम करतं का? याचे काही छुपे तोटे तर नाहीत ना? चला, तुमच्या सर्व शंकांचं निरसन करूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो कोणत्याही जागरूक शेतकऱ्याच्या मनात येईलच, अरे पण आपल्या मित्रकीटकांचं काय, त्या गांडुळांचं काय? या खोल नांगरणीमुळे त्यांना काही नुकसान तर होणार नाही ना? आणि हा एक खूप महत्त्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. यावर बनवारीजी आपल्याला आश्वासन देतात. ते सांगतात की निसर्ग खूप हुशार आहे. गांडुळं आणि इतर जे मित्र कीटक आहेत ते उष्णता जाणू शकतात आणि ते नैसर्गिकरित्या जमिनीत आणखी खोलवर जातात, जिथे ते थंड आणि सुरक्षित राहतात. तर काळजी करू नका, तुमचे मित्र पूर्णपणे सुरक्षित आहेत. लक्षात ठेवा, या कामात वेळ हीच सर्व काही आहे. या तंत्रासाठी सुवर्णकाळ म्हणजे गोल्डन पिरियड फक्त 2 महिन्यांचा आहे, एप्रिल आणि मे. एप्रिलमध्ये कडक ऊन आणि कोरडे वारे सुरू होतात. ही एक आदर्श सुरुवात आहे. मे महिन्यात जेव्हा उष्णता एकदम शिगेला पोचलेली असते तेव्हा हे तंत्र सर्वात जास्त प्रभावी ठरतं. मे महिन्यानंतर नांगरणी करण्याचा काहीच उपयोग नाही, कारण हवेत आर्द्रता वाढू लागते आणि या प्रक्रियेचा तो परिणाम मिळत नाही. तर शेवटी तुम्हाला काय मिळतं? विचार करा, तुम्हाला एक अशी जमीन मिळते जी तणांपासून मुक्त आहे, रोग आणि कीटकांपासून स्वच्छ आहे आणि नैसर्गिक पोषक तत्वांनी भरलेली आहे. तुमची जमीन पुन्हा जिवंत होते आणि तुमचा खिशा रासायनिक औषधांवर खर्च होणाऱ्या हजारो रुपयांपासून वाचतो. म्हणजे हा दोन्ही बाजूंनी विजयच विजय आहे. लक्षात ठेवा, हा कोणताही नवीन शोध नाही किंवा जादूची कांडी नाही. हे आपल्या पूर्वजांचं तेच ज्ञान आहे जे निसर्गाचं चक्र आपल्यापेक्षा खूप चांगलं समजत होते. हा विज्ञान आणि परंपरेचा एक शक्तिशाली मिलाप आहे, जो आजही तितकाच प्रभावी आहे. जर तुम्हाला शेतीबद्दलच्या अशाच व्यावहारिक आणि वैज्ञानिक पद्धतींबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल, ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल, तर कृषी साथी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघा, निसर्ग तुम्हाला एक मोफत भेट देत आहे, सूर्य आणि वाऱ्याच्या रूपात अमर्याद ऊर्जा. प्रश्न फक्त एकच आहे की तुम्ही या मोफत पॉवर अपचा वापर करून तुमच्या जमिनीला पुन्हा एकदा चार्ज करण्यासाठी तयार आहात का? निर्णय तुमचा आहे. नक्की विचार करा.